आज बनवणार आहे मी मेथीचे पराठे। ताजी भाजी मी तोडून घेतली, मेथीची भाजी धुवून घेतली। आता मी बारीक मेथीची भाजी कापून घेते, बारीक बारीक। गव्हाचं पीठ घेतलं आणि थोडंसं बेसन टाकलं। गव्हाचं पीठ बेसन मिक्स करायचं। त्याच्यामध्ये थोडंसं मीठ, कोणाला मिरची पावडर टाकायचं मिरची पावडर टाका, नाहीतर हिरव्या मिरचीचा ठेचा टाका, चालते, काही पण टाकलं तर। जिरे पूड टाकायची, मी जिरे टाकले। हळद, थोडीशी तीळ, आणि मेथीची भाजी जी आपण चिरून ठेवलेली होती ते पूर्ण असं मिक्स करायचं आणि त्याचा एक गोळा तयार करायचा। पाणी जास्त वापरायचं नाही, आधीच मेथीची भाजी ओली असते। थोडं थोडं पाणी टाकून याचा छान असा गोळा तयार करायचा। पीठ छान मी आता असं मऊसर मळून घेतलं आणि 15-20 मिनटं त्याला मुरू द्यायचं आहे। पीठ मुरल्यानंतर असे छान छोटे छोटे आपल्याला जेवढा पराठा पाहिजे तेवढे गोळे करायचे, छोटे 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 गोळे झाल्यानंतर आपल्याला पराठे लाटून घ्यायचे। छान गोल पराठा बनवून घ्यायचा। कोणाला छोटे आवडतात, कोणाला मोठे आवडतात, आपापल्या साईजनुसार बनवायचे। तवा तपायला ठेवलेला आहे, आपला तवा पण तपलेला आहे। तेल टाकलं तव्यावर आणि पराठा टाकला। पहिला पराठा छान तव्यावर खरपूस भाजून घेतला मी। आता मी दुसरा पराठा तयार चालू आहे माझं बनवणं। छान पराठा असा खरपूस भाजून घ्यायचा दोन्ही बाजूनी। कोणाला तूप लावायचं तूप लावा, कोणाला तेल लावायचं तेल लावायचं। बघा कसा होऊन राहिला पराठा छान। बघा मागून पुढून छान असा खरपूस भाजला गेला, क्रिस्पी झालेला आहे छान। हा आता दुसरा पण पराठा छान माझा असा खमंग भाजला गेलेला आहे। अशा प्रकारे आपले मेथीचे पराठे तयार झालेले आहेत।
दिसायला पण छान दिसत आहेत आणि चवीला पण छान आहे. त्याच्यासोबत आपण शेंगदाण्याची चटणी, लोणचं हे पण खाऊ शकता. हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा.